प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. बाजारात मिळणाऱ्या विविध प्रोडक्टसोबतच नैसर्गिक पद्धतीने घेतलेली काळजी स्किनसाठी महत्त्वाची असते. काही नैसर्गिक टिप्स वापरून तुम्ही तुमचे सौंदर्य आणखी खुलवू शकता. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी या टिप्स फॉलो करा आणि सुंदर दिसा. 1. बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. आणखी चांगल्या परिणामांसाठी कापसाच्या 2 पट्ट्या गुलाब पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. 30 मिनिटांनंतर तजेलदार त्वचा अनुभवा. 2. प्रथिने, जीवनसत्वे, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते, जे मुलायम त्वचेसाठी गरजेचे आहे. 3. चेहऱ्याला व्हिटॅमिन सीचा योग्य साठा मिळाला की त्वचा अधिक सुंदर राहते. व्हिटॅमिन सी युक्त प्रोडक्ट्स, पदार्थ, फळे यांचा समावेश करा. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चिरतरुण राहण्यास मदत होईल. 4. चेहऱ्याचा हळूवार मसाज खूपच फायदेशीर असतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नारळ किंवा दुसरे एखादे तेल निवडा. मोहरी, बदाम अथवा खोबरेल तेल त्वचेचे उत्तम पोषण करतात व तिला खुलवतात. 5. उठण्यामध्ये नैसर्गिक घटक उदाहरणार्थ हळद, केशर आणि बेसन यांसारख्या गोष्टीचा समावेश केला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्वचेचा उजळण्यास मदत मिळू शकते. सोबतच त्वचेवर जमा झालेली घाण, अतिरिक्त तेल इत्यादी समस्या दूर होण्यासही मदत मिळते. 6. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉशने त्वचा स्वच्छ करून घ्या. यानंतर चेहऱ्यावर कच्चे दूध लावा आणि हलक्या हाताने मसाज करावा. त्वचा दूध शोषून घेत नाही तोपर्यंत चेहऱ्याचा मसाज करत राहा. 7. उत्तम आरोग्यासाठी पाणी हे कधीही चांगले. शरीराला आवश्यक असलेले पाणी तुम्ही प्याल तर अनेक आजारांपासून तुम्ही लांब राहता. उत्तम त्वचा हवी असेल तर तुम्ही भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी पिण्याचा अर्थ सतत पित राहा असे नाही, तर तासातासाने तुम्ही एक ग्लास पाणी प्यायले तरी देखील चालू शकते. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट साफ होते, पोर स्वच्छ राहतात, त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक लाली येते. 8. झोप ही सगळ्यांसाठी महत्त्वाची असते. आवश्यक असलेली झोप मिळाली तर तरतरी वाढते. शरीराचा थकवा गेलेला असेल तर चेहऱ्यावर दिसत नाही. झोप पूर्ण झाली की डोळे, ओठ हे चांगलेच दिसतात. अनेकदा अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे असे काही त्रास होतात. हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही वेळेवर झोपा. त्यामुळे त्वचा चिरतरुण राहण्यास मदत मिळते. 9. फेस मास्क हे त्वचेसाठी गरजेचे असतात. त्वचेला हवे असलेले घटक फेस मास्कमधून मिळतात. त्वचा अधिक चांगली करण्यासाठी त्वचेला थंडावा देण्याचे काम फेस मास्क करते. कोणतेही ऑर्गॅनिक फेस मास्क चेहऱ्याला एकदा तरी लावा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. 10. सनस्क्रीन हे त्वचेसाठी मस्ट असते. तुम्ही अगदी घरी जरी असाल तरी देखील तुम्ही मॉइश्चरायझरनंतर सनस्क्रीन लावायलाच हवे. सनस्क्रीनमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक संरक्षण कव्हर तयार होते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लावायलाच हवे. त्यामुळे त्वचा चांगली राहते. हल्ली त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन मिळतात. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सनस्क्रीन निवडायला हवे. 11. मेकअप तुम्हाला सुंदर करतो. घरच्या घरी मेकअप करून सुंदर दिसायला सगळ्यांना आवडते. हा मेकअप तुमच्या त्वचेवरून उतरवणेही तितकेच गरजेचे असते. मेकअप केल्यानंतर तो काढणेही गरजेचे आहे, कारण मेकअप हा त्वचेच्या पोर्सच्या आत जाऊन बसतो. तो काढला नाही तर त्यामधील घटक त्वचेवर पिंपल आणण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे मेकअप काढायला कधीही विसरू नका. 12. चेहऱ्यावर असलेले बारीक बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण काढून टाकायची असेल तर तुम्ही महिन्यातून 2 वेळा वाफ घ्यायला हवी. वाफ घेतल्यामुळे पोर्स ओपन होतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. हल्ली वाफ घेतल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही पुदिना किंवा ग्रीन टी असे घालू शकता. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. 13. हल्ली अनेक मेकअप प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. अशा केमिकल्समुळे त्वचा खराब होते. शक्य असेल तितके ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. केमिकल्स कसे ओळखायचे हे कळत नसेल तर त्वचेसाठी अनावश्यक असलेले घटक असतील तर त्याचा वापर करू नका. 14.
दही आणि मध यांचे मिश्रण त्वचेला आतून पोषण देईल आणि ती मऊ, सॉफ्ट आणि हायड्रेट राहील. अर्धा कप घट्ट दही घ्या, त्यात 2 चमचे मध चांगले मिसळा आणि आपला चेहरा आणि मानेवर हा मास्क लावा. 20 मिनिटांनी कोरडे होऊ द्या आणि धुवून टाका. 15. हळदीच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्माबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दही तुमची त्वचा हायड्रेट ठेवतेच, तसेच अतिरिक्त तेलसुद्धा काढून टाकेल. अर्धा कप लो फॅट दह्यात 1 चमचा हळद मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 20 ते 25 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ धुवा. 16. सकाळी फ्रेश झाल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्यावरच नाश्ता करा किंवा आधी चहा प्यावा. त्यामुळे शरीरातील साचलेले टॉक्झिन्स बाहेर पडतात. 17. 2 चमचे मक्याचं पीठ घ्या, त्यात 1 चमचा मध आणि 3 चमचे दूध घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. या पेस्टला चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटं राहू द्या. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. असं केल्याने चेहरा काही दिवसातच चमकू लागेल. 18. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रब करणं फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून 2दा स्क्रब करा, पण हलक्या हाताने. यासाठी तुम्ही घरी बनवलेलं स्क्रबही वापरू शकता. 19. जर आपल्याला असे वाटते की ओठांची काळजी फक्त मुलींनीच आवश्यक असेल, तर आपण चुकीचे आहात. पुरुषांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे जितके ते स्त्रियांसाठी आहे. ओठांकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे, कारण ओठांची त्वचा फाटते, टॅन होते, म्हणजेच काळी पडते आणि खराब झाली होते, ज्यामुळे ते खूपच वाईट दिसत आहेत. जर तुम्ही आरशात काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की ओठावरती सुरकुत्या आहेत. ते लपवण्यासाठी मुलांना मेकअपची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त एक दर्जेदार लिप बाम वापरण्याची आवश्यकता आहे. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी SPF युक्त लिप बाम वापरा आणि खराब झालेले ओठ रिपेअर करण्यासाठी रात्री हायड्रेटिंग लिप बाम वापरा. हा डॅमेज झालेल्या ओठांना पुन्हा पूर्ववत करतो. 20. पुरुषांनी आपली दाढी व्यवस्थित मेंटेन करायची आहे, तर स्त्रियांनी ॲब्रो कशा नीट राहतील यासाठी पार्लरमध्ये जाऊन सेट करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. राधे राधे.